आजच्या प्रेस कॉन्फरन्साक सगळ्यांचे स्वागत. माझ्या बरोबर आमचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर मिस्टर मागणी शिंदे आसा. सगळ्यात पहिली आज अमेंडमेंट टू द गोवा डेलिगेशन ऑफ द फायनान्शियल पॉवर. Amendment to the Goa Delegation of Financial Power Rule 2008 by inserting the new detailed head in the expenditure for the better expenditure segregations. इथून जवळपास आम्ही 8-10 हेड जे आसा पळय हे नवीन इंट्रोड्यूस केले, जेणे करून आमकां एक्सपेंडिचर्स व्यवस्थित रित्या करपाकूय मेळटले आनी सुटसुटीत जातले म्हणून हे केल्ले चेंजीस आसा. इट इज एन ex post facto approval for the services of Srimati Asha Sambari, the Deputy Director in Planning and Statistics. Okay, scheme for the providing the employment in the government to the children of freedom fighter. Scheme extension दिला आणि एका वर्षाचे. म्हाका दिसता हे लास्ट एक्सटेंशन आसतलें, कारण ह्या एका वर्षाच्या एक्सटेंशनच्या 90 जणांक नोकरी मेळपाची उरल्या. माझ्या अंदाजा प्रमाणे हांव रुटीन फॉलोअप करीत आसा. त्या 90 जणांक ह्या वर्साक दिवन आमकां सगळ्या फ्रिडम फायटरांच्या भुरग्यांक नोकरी दिवंक जातल्यो हाची म्हाका खात्री आसा. म्हजें डिपार्टमेंट पर्सनली मॉनिटर करता. स्टाफ सिलेक्शनाच्यो भरती जावच्या पयलीं सुद्दां तांच्यो सगळ्यांच्यो हे रिक्रुटमेंट कंप्लीट जातली असो अंदाज आसा. सगळ्या डिपार्टमेंटा कडल्यान परत एकदां FF कॅटेगरीचो कोटा आमी मागून घेतला आनी तो सगळे भरतले. बट हांव ताच्या पयलीं आनी एक सांगता, आमी सगळ्या जाणांक ऑफर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान टायमिंग दिल्ली. तुमी थंयसर जॉयन जाया आनी मागीर जसो पोस्ट क्रिएट जाता तशें तुमकां आमी फ्रिडम फायटर कॅटेगरींतल्यान घेतले म्हणून. बट दे हॅव रिजेक्टेड. मुद्दाम जर कोण सांगता आसत ताका आजून नोकरी मेळना म्हणून आमी पयली ऑफर तांकां थंय दिल्ली घ्या म्हणून, आनी तुमकां जॉब क्रिएट जायना फुडें हांगा घेता. बट तांच्यांनी स्वता रिजेक्ट केला. एक आम्ही सगळ्यांक दिल्ली सगळ्यांक दिल्ली बट तांच्यांनी रिजेक्ट केल्या कारण दे आर वर्किंग समवेअर इन द प्रायवेट. ते आमी आत्तां हांगा नोकरी करीना. आमी जेन्ना FF कॅटेगरीची नोकरी येतली तेन्नाच घेता. सो सगळ्यांनी रिजेक्ट केली. कोणीच एक्सेप्ट करूं कोणीच करूं. सो तांकां हे स्टाफ सिलेक्शन लागचें ना तांकां स्टाफ सिलेक्शन लागचें. त्यांची डायरेक्ट रिक्रुटमेंट जाता. आतांय म्हणून त्यांची डायरेक्टूच जातली, तशीच जातली. ती तो प्रोसेस सुरू जावच्या पयलीं कंप्लीट जातली, कारण आमचें होम डिपार्टमेंट सामकें काम थॉरोली काम करीत आसा. सगळ्या डिपार्टमेंटा कडेन त्यांचे रिजर्व पोस्ट हे मागाच आसा. कदाचित म्हणजे म्हाका दिसता जून पर्यंत सगळे भरून जातले. 90 जाणां दिल्या. एक्सटेंडेड कितले म्हणटा तुमी? एक्सटेंडेड फॉर 1 इयर. त्या स्किमीक एका वर्साचें एक्सटेंशन दिला म्हणून म्हणटा फुडल्या वर्साच्या एक्सटेंशनच्या पयलीं सगळ्यांची ना त्या पोस्टाच्या अगेन्स्ट घेतले. म्हणजे LDC पोस्ट MTS पोस्ट तशें घेतले. ह्युमन रिसोर्साचे डिपार्टमेंटान डायरेक्ट घेतले. ह्युमन रिसोर्सान ऑलरेडी तांकां आमी ऑफर दिल्ली. बट ओनली 90 ओनली ते पहिले किती जण झाले? नंबर जर उरले तर पहिले किती दिलेले? आतापर्यंत हांवें चार्ज घेतल्या उपरांत ऑलमोस्ट मोर दॅन 270 रिक्रूट जाले. हेज्या प्रमाणे 90 उरले. ताज्या पयलीं आनीक 150-200 जाल्ले, ताज्या पयलीं जाल्ले. सो 90च्या मागीर आनी काय ना एप्लिकेशन अशें काय ना पयलीं ते सगळें जालें न्ही. ताका ऑफर 2 टायम दिवन नवीन तेंच्यांनी फॉर्मा बिर्मा दिवन जाली सगळी. The approval of creation of the separate department under the business of the government of Goa allocation. Then Goa Gazetteer, okay, the separate department आम्ही फॉर्म केल्ले आसा. It is an executive editor of the Goa Gazetteer, head of the department of the budget, controlling authority for the access power of the drawing and disbursement. Goa Gazetteer, department of Goa Gazetteer and historical records. या नावान नवीन डिपार्टमेंट आम्ही फॉर्म केला. फक्त जे गोवा गॅजेटर म्हणून जे आशिल्ले पयलीं तेजेर आमी नवीन डिपार्टमेंट फॉर्म करता. इट इज द डिपार्टमेंट ऑफ गोवा गॅजेटर अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड. इवन दो इन फ्युचर रिसर्च जो कितें जावपाचो आसता वेगवेगळ्या डिपार्टमेंटान तो ह्या डिपार्टमेंटाच्या वतीन करतले. अंडर वीच हितून आसतलो ते गोवा गॅजेटर म्हणून आतां फक्त डिपार्टमेंट आशिल्ले ते फक्त आर्कायव्साच्या अंडर एक हेड आशिल्लो. आमी ते नवीन डिपार्टमेंट करता गोवा गॅजेटर. बट अंडर आर्कायव्स अंडर आर्कायव्स इट इज सेपरेट डिपार्टमेंट. कोणाक एलोकेट करप हो वेगळो विशय. एक 4 लीगल असिस्टंट, 2 फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट अँड 2 फ्रॉम द तांकां आमी GADत घेतलेले आसा. हे पयलीं वेगवेगळ्या तेजेनी रिक्रूट केल्ले बट त्या 4 जाणांक एट प्रेझेंट आमी GADन घेतलेले आसा. नॉट ऑन डेप्युटेशन परमनंटली, कारण ते पयलीं 2 इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान घेतलेले, 2 लीगल डिपार्टमेंटान घेतलेले. ते 4 लीगल असिस्टंट
we have taken them under the GAD. आणि खास करून टेलिकॉम पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आम्ही गव्हर्नमेंट ऑफ गोवा पहिली टेलिकॉम पॉलिसी पास केली तर सेम टेलिकॉम पॉलिसीचे काही चेंजीस अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ते आम्ही इम्प्लिमेंट करपाचे थारायल्या. कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची सेम टेलिकॉम पॉलिसी जर आम्ही इम्प्लिमेंट करिना आसत जाल्यार इन फ्युचर आमकां तेंची जी स्कीम मेळपाक जाय पळय ती मेळची ना. सो दॅट वी हॅव डिसायड रोल आउट माहिती. येस टू रोल आउट माहिती. हय हय ओके. त्या ती स्कीम जी आसा ती आमी गोवा टेलिकॉम पॉलिसीच्या बरोबर इम्प्लिमेंट करपाची थारायल्या. काही चेंजीस तेज्या प्रमाणे सजेस्ट केल्ले आसा. एनी पॉइंट्स विच यू कॅन हायलाइट? एनी पॉइंट्स चेंजीस म्हणटा पळय पॉइंट्स यू कॅन हायलाइट? एक दोन तीन फक्त आमकां म्हणजे रेंट जो आशिल्लो रेंट कंपोनंट आमचो हायर आशिल्लो तांचो लोवर आसा. सो दॅट तो आमी सेम इम्प्लिमेंट करतले. आयच्या कॅबिनेटात सगळ्या मिनिस्टरांक आमी G20चेर प्रेजेंटेशन दिलें. आमचे सेक्रेटरी बाब संजीव विजन हेडींग द G20. G20च्यो 8 मिटिंग्स ज्यो गोंयांत जावपाच्यो आसा वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्यो त्या मिटिंगेचेर इन डिटेलान डिस्कशन्स ताजेर केले. आयच्या मिटिंगेन आमी बजेटाचेर इन डिटेलान डिस्कशन्स मिनिस्टरांच्या बरोबर केले. सो दॅट बजेट प्लॅनिंग करपा खातीर तांचे विजन इम्पॉर्टंट आहा आपल्या डिपार्टमेंटाचे ते तेंच्यांनी विजन आनी तेंचे इनपुट्स सगळ्या मिनिस्टरांचे बजेटाच्या खातीर दिवपाचे हाजेरूय डिस्कशन्स जाले. आनी तिसरो मुद्दो म्हत्वाचो जो आसा हे जे म्हज्या सरकाराक 4 वर्सां कंप्लीट जाता. ऑन 19th of March मोदीजीच्या सरकाराक 9 वर्सां पुराय जाता इन द मंथ ऑफ मार्च म्हयन्यात. आनी त्याच बरोबर कंटिन्युअसली भारतीय जनता पार्टीचे सरकार हे 11 वर्सां जाले आसा. हे कन्सिडर करून 4 वर्सां कंप्लिशन आनी 9 वर्सां कंप्लिशन हाका धरून प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम आमी सरकारान करपाचो थारायला. प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमचे 12 मिनिस्टर हे 17 तारखे दीस प्रत्येक डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसात सकाळी 10 पासून दनपारां 1 पर्यंत लोकांचे गाराणे आयकपा खातीर अवेलेबल आसतले. हातूंत हांव स्वता डॉक्टर प्रमोद सावंत केपें आसतलो, विश्वजीत राणे सांगे आसतलो, माविन गुदिनो सत्तरीन आसतलो, रवी नाईक तिसवाडी म्हणजे पणजे आसतलो, निलेश काब्राल काणकोणा आसतलो, सुभाष शिरोडकर पेडणे आसतलो, रोहन खंवटे सालसेतीन म्हणजे मडगांव आसतलो, गोविंद गावडे मर्मगोवा आसतलो, तनेव मोत्सरात फोडे ऑफिसर आसतलो, रामकृष्ण ढवळीकर बार्देस म्हणजे म्हापसा ऑफिसर आसतलो, निळकंठ हळदकर धारबांदोडा आसतलो, सुभाष फळदेसाय बिचोले ऑफिसर आसतलो. सगळे मंत्री डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसात लोकांची गाराणी आयकपाक आनी त्याच बरोबर वेगवेगळे इश्यूज तांच्या डिपार्टमेंटाचे आनी सरकाराचे आयकपा खातीर प्रशासन तुमच्या दारी ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 कार्यक्रम, एक लोकांची गाराणी आयकपा खातीर आनी केंद्र सरकार आनी राज्य सरकार हाचो वेगवेगळ्या स्किमीचे अवेरनेस करपाचोय कार्यक्रम हो त्या दिसा जे डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान आमी कार्यक्रम ऑर्गनायज केला. सगळ्या लोकांक त्या तालुक्यांतल्या त्यांचे कितें प्रॉब्लेम्स ग्रिवेन्सीस आसत जाल्यार तांच्यांनी येवन कन्सर्न मिनिस्टराक मेळचे सो दॅट तेंच्यो ग्रिवेन्सीस सोडयल्यो वयतल्यो. ताचोच दुसरो भाग आमी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत 18 तारखेची शेनवार स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमाक आमच्या 191 ग्रामपंचायती आनी 14 म्युनिसिपालिटी हातूंत आमकां सगळे GCS आनी IAS ऑफिसर हे सगळे जाण प्रत्येक जाण एकटो एक ग्रामपंचायतीक विजीट करतलो. 191 प्लस 14 आमचे गव्हर्मेंट ऑफिसर्स हे त्या ग्रामपंचायतींनी शेनवारा सकाळी 10 पासून दनपारां 1 पर्यंत अवेलेबल आसतले. ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य हांच्यांनी नोंद घेवची, तांच्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीन उपस्थित रावचे. ह्या कार्यक्रमांतल्यान आमी जवळपास 32 पॉयंट्स काडल्या जे आमी स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गत लोकांच्या मदीं काम करता ह्या पॉयंट्सांचेर. म्हणजे जशें आमी म्हणटा की इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, सॅनिटेशन फॉर हावजींग फॉर ऑल, हेजे स्कील डेव्हलपमेंट ट्रेनिंग कंडक्ट केल्या काय ना, स्वयंपूर्ण मित्र कसो काम करता त्याच्या खातीर तो कार्यक्रम एक रिव्ह्यू, ताका प्रोत्साहन, तो कार्यक्रम आनीक बरो करचो, इनपुट्स दिवचो. सगळे GCS IAS ऑफिसर सगळे प्रत्येकाक एकट्याक एक ग्रामपंचायती आनी त्याच कार्यक्रमाक आमचे प्रत्येक आमी आमदारांकूय रिक्वेस्ट केला तेंच्यांनी आनी मिनिस्टरांनी बी एक ग्रामपंचायतीर आपुणूय प्रेजेंट रावचो, लोकांच्यो त्या ग्रामपंचायतींतल्यो गाराणे आयकचे, लोकांच्यो समस्या आयकच्यो आनी स्वयंपूर्ण कार्यक्रमाचो मॉनिटर करतो, जेणे करून खूब बऱ्या पद्दतीन तो कार्यक्रम मॉनिटर जावपाक शकतलो.
त्या खातीर आमी 4 वर्सां आनी 9 वर्सां पुराय जाताच्या संदर्भात प्रशासन तुमच्या दारी हो कार्यक्रम 17 तारीख आनी 18 तारीख अशा 2 दिसाच्या निमित्तान हो कार्यक्रम ऑर्गनायज केला. पुराय सरकारांतले सगळे मंत्री आनी अधिकारी हे लोकांच्या सेवे खातीर प्रशासनूच घेवन आमी ग्रामपंचायतींनी आनी डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसांत हजर आसतले. वेगवेगळ्यो गजाली ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी लोकांच्यो समस्या आयकतले, लोकांच्यो समस्या सोडयतले. मिनिस्टर 17 तारखेची सांजे आपल्या एखाद्या डिपार्टमेंटाचो उक्तावण फावंडेशन स्टोन आसत जाल्यार ते शुक्रार दीस सांजे त्या मतदारसंघात किंवा त्या तालुक्यात ते सांजे ते बी करतले. एकंदर पुराय कार्यक्रम जो आसा पळय हो प्रशासन तुमच्या दारी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जातलो. मिनवायल तुम्ही विचारच्या पयलीं आमी वेगवेगळे रिफॉर्म सातत्यात वेगवेगळे कडेन करीत आसा. मिनिस्टर मावी 2 मिनटां तुमचे कडेन त्या विशयाचेर उलयतलो. फायनान्स डिपार्टमेंटांचे रिफॉर्म हाडला फॉर बेटर अकाउंटिंग एंड बजेट प्रॅक्टिसीस. आणि हेजे आदी हांव मुद्दम आठवण करता RXL एक प्लॅटफॉर्म मान्य CMान इंट्रोड्यूस केल्ले आणि जे आमी 6% लोन फारीक करताले नाबार्डा कडेन आसूं आणि सिडबी केन्ना इट वॉज नेवर ऑन बोर्ड. आमी हे 2 इन्स्टिट्यूशना कडेन ऑन बोर्ड जावन आज आमी 2%, 2.5% इंट्रस्ट फारीक करता, विच इज अ ह्यूज सेवींग. तुमकां खबर आसा कोविडान आमकां कितलो मार बसलो तेन्ना आमकां फायनान्शियली आमी मातशे त्रासान आसपाचे. बट हे विजनरी स्टेप आमचे माननीय मुख्यमंत्र्यान घेवन आमचे फायनान्सीस आज बरे बॅलन्स जाल्ले आसा. आणि बजेट प्रोजेक्शन जे आमी केला ते म्हाका दिसता वी वील बी एबल टू मीट द रिक्वायरमेंट एज फार एज आवर एक्सपेंडिचर इज कन्सर्न. आणि रेवेन्यू रिसिटूय आमचे इन्क्रीज जातले. आता एकूच आमकां आसा की GST कंपोनंट आमकां पयले कॉम्पन्सेशन मेळटालें आतां मेळना. ते कशें रेवेन्यू जनरेट करपाचें आमी ते येवजिला कशें करपाचें म्हणून एक डिटेल प्रेजेंटेशन आमच्या बजेटाचेर जालें. आनी हे भाशेन जायते कडेन खंय सुदार हाडपाक जाय एडमिनिस्ट्रेशनान आनी लोकांचे आयकूनच तो सुदार कसो हाडपाचो. मेक इट अ पीपल ओरिएंटेड एडमिनिस्ट्रेशन हे करपा खातीर जेन्ना 4 वर्सां भरता माननीय डॉक्टर प्रमोद सावंत एज चीफ मिनिस्टर फुडारा लोकांचे अपेक्षीत कशे फुडलीं पावलां मारपाचे प्रत्येक मंत्र्या एक तालुका तेणी धाडलेलो आसा जशें तेणी सांगलां. आनी तेच बरोबर ते दिसा सांजचे कितें इनॉग्रेशन कितें आमचे डिपार्टमेंटांनी आसा जाल्यार आमी इनॉग्रेट करतले. आनी दुसरे दिसा सेम वे आमी पंचायतींनी वचपाक केला. हे भाशेन आमी खरे अर्थान जे शासन लोकां कडेन पावपा जाय ते आमी येवजिल्ले आसा. आतां म्हाज्याच डिपार्टमेंटान हांव सांगता मुद्दो आज तरी ते कॅबिनेट येयलें नेक्स्ट कॅबिनेट येयलें हायरींग ऑफ बसीस. सगळ्यांक खबर आसा कोविड जाले उपरांत हे गोंयांत स्पेसिफीक प्रॉब्लेम न्हू आख्खे देशाक प्रॉब्लेम जाल्ले आसा. रस्त्यार पब्लीक ट्रान्सपोर्ट कमी जाल्लो आसा. प्रायवेट ऑपरेटर येयना कित्याक पयशे ना म्हणून पॅन्डेमिकान आमी सारके बाद जाले. आमचे गव्हर्मेंट कॉर्पोरेशन जे आसा इन्क्लुडींग आवर कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यू कॅनॉट सडनली गिव 700 बसीस. इतले पयशे आसना म्हणजे प्रायवेट रस्त्यार येयना जाल्यार. सो हे बॅलन्स करपाक हायरींग ऑफ बसीस हे प्रपोजल माननीय मुख्यमंत्र्यानूय हाती घेवन म्हाका आदेश दिवन आमी फुडाकार घेतलेलो आसा. जाता ते भाशेन सुदार ट्रान्सपोर्टान हाडपाक हालींच आमी जे म्हणले टॅक्सीचो पत्राव केलो. यूथ फ्रॉम ऑल ओवर गोवा पयर आमी ती स्कीम लॉन्च केली ती म्हणजे यंग ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर वा ट्रान्सपोर्ट एंटरप्रेनर म्हणून केलो. तांकां टॅक्सी ड्रायव्हर म्हणप ना. तेणी खूब काम केलें आसा टॅक्सी ड्रायव्हर. थोडे वायट आहा म्हणून सगळ्यांकूच बदनामी जाता हें वेगळें. सो दे आर द एम्बेसेडर्स ऑफ गोवा. सो ते दृश्टीन स्वयंपूर्ण गोंय वीच इज हीज पेट सब्जेक्ट वीच ही हॅज टेकन टू एवरी विलेज तेज्या आदाराचेर आमी युथांक ट्रान्सपोर्टान कशें स्वयंपूर्ण करचें. आमी पयले येवजिल्ले पयले 200 टॅक्सी दितले मागीर आमी 500 आंकड्याचेर येयले. आतां हांवें तांकां राजी केला आमकां 1000 अनएम्प्लॉयड यूथ आहा तांकां टॅक्सी वेवसायान हाडपाक आनी ते एग्री जाला. 1000 विदीन नेक्स्ट 1 year वी वील हॅव 1000 सच यंग एंटरप्रेनर्स. खेड्यांनी विलेजींनी खंय गाडी ना कोण दुयेंत पडल्यार कांय ट्रान्सपोर्टूच ना. तुमी जाणा गोंयांत थोडे खेड्यान आहा तिका एक तरी टॅक्सी आसतली. हो आमचो हेतू जावन आसा. हे भाशेन प्रत्येक जाणान आपापले पोर्टफोलियोत कितें करचें म्हाका दिसता CMन डायरेक्शन दिलां आनी आमी सगळे ते दृश्टीन काम करतात. आनी एक बरी गजाल म्हणल्यार इन्फ्रास्ट्रक्चर बांदपाचें काम हें वाडत आसा आनी व्हडल्या प्रमाणान वता. आतां G20 मिटींग कितल्योश्यो मिटींग हांगा येता इन्क्लुडींग फॉरेन मिनिस्टर्स आर गोइंग टू कम विच इज जस्ट 1 step away फ्रॉम द मेन सबमीट.
हे जाता तेन्ना आमचे बांदकाम जे आसा इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स जे आसा ब्युटिफिकेशन जे आसा गोंय जे आमी म्हणटा सुंदर आनी सुंदरता हेंय काम चालू आसा सो तितले फंड्स आमकांय मोडपा पडटा सेंटरूय मोडटा आनी जे आमचे नामनेचे आमी आसा गोंयांत ते आमी चालू करता सो हे भाशेन आमी काम करीत आसा आता अराउंड 1000 टॅक्सीस विल बी गिवन मागीर आनी परत जातले टॅक्सीस सो इट विल बी फिजिबल टू रन द बिझनेस काय देन दे विल अगेन कम बॅक टू द गव्हर्नमेंट फॉर एडिशनल फायनान्शियल टू क्लियर देयर लोन्स ना हातून हांव एकूच तुका सांगता आतां आमी जे 1000 मामी जे टॅक्सी दिता पळय हेजो सरकाराचो कसलोच बर्डन ना तेय स्वता लोन काडिना ओके तांकां वयल्यान जाल्यार आमी म्हणटा की ते आपली गाडी चलोवन लोन पेमेंट करतले आनी ऑफकोर्स ज्यो ओल्ड जाल्ल्यो आसा त्यो व्हेकल स्क्रॅप करच्योच पडटा इन फ्युचर जे गाडी ज्या पद्दतीन टुरिजम वाडटा आतां आमकां चडांत चड टॅक्सीची रिक्वायरमेंटूय तशीच आसा आमी पळयता कारण पयलीं मोपा सुरू जाल्या उपरांत भंय दिसतालो थोड्या जाणांक दाबोली बंद जातलो म्हणून आज दाबोली वयले एक सुद्दां फ्लायट बंद जायनासतना 30 फ्लायट्स न्यू ही मोपाचेर येवपाक लागली न्यू सिटी कनेक्ट जावपाक लागल्यो म्हणजे तितकोच नवीन क्राउड जो आसा हो गोंयांत येता म्हणून आमकां तितक्या मोठ्या प्रमाणात टॅक्सीची गरज आसा पण वी हॅव इन्फ्रास्ट्रक्चर सीएम दॅट मच अनेक स्कीम ना चेअरमन सांगता तशे सीएनजी टॅक्सी दिला पयला पर्यावरण आमी राखपा जाय म्हणटा सो इवन इन दॅट इट इज अ स्टेप इन द रायट डायरेक्शन ई चार्जिंग दिता आज Same. आनी फुडले Do we have that much of infrastructure? आनी आज सांगपा म्हणल्यार दाबोली जे म्हणटाले बंद जातले फ्लायट्स वयल्यान इन्क्रीज जाला नेवीन आमकां माय स्लॉट दिला हांवें तेंचे कडेन मिटींग केला 2-3दा आतां माय स्लॉट्स दिला आमी ते सुद्दां युटिलायज जायना पूण जास्त प्रमाणात ते आमकां लँडींग टायमींग दिवपाक लागिल्ले आसा मोपा तरी वेर वी वर नेवर कनेक्टेड टुडे वी आर कनेक्टेड टुरिजमूय वाडले सो हे पळय तुमी म्हणटा टॅक्सी तांकां भाडें मेळपाना सगळ्यां देर इज समथींग फॉर एवरीबॉडी भाडें आसल्यार पयशे रिपे करतले आमचेर कांय पडना सेम 17 एप्रिलच्यान स्टार्ट जाता पयली मिटींग जी आहा ती 17, 18, 19 अशा 3 दिसांक आसतली मागीर मे म्हयन्यात ताज्या उपरांत जून आनी मागीर जुलय म्हयन्यात वेर सद्या पयली मिटींग ताज कन्वेन्शन आनी आपले ग्रँड हयात सेम मार्च 25 तुमी डेडलायन दिला पळय हेजेर सगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करपाक पेंजीन जातलो काय म्हणटा लुकिंग एट द सिनारियो प्रेझेंट मॅक्सिमम जे आमकां हे आसा पळय न्ही G20 रिलेटेड तितके बेगीन कंप्लीट करपाचो तांकां टार्गेट दिला आनी ते कंप्लीट करता क्या ऐसा इम्पोर्टेंट ब्रीफ कैबिनेट में डिस्कस जो फॉरेस्ट में कहाँ पे आग लगी थी वो कंट्रोल है हमने नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी को उसके बारे में रिपोर्ट भी किया है और सेंट्रल फॉरेस्ट डिपार्टमेंट भी उसका रिव्यू लिया है वी हैव अपडेटेड फॉर ऑल और पूरी फायर कंट्रोल में है ज्युडिशियल इन्क्वायरी करची ह्या प्रकरणांची काय मागतात तशें बी आम्ही पुराय सगळे जे आसा पळय हाजो रिव्यू घेतला आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वतः पुलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट याची सगळ्याची इन्क्वायरी करीत आसा कोण खंय उदर येता तेजे आनी लोकांकूय आमी त्या बाबतींत सांगला की ह्या उजो लावपाच्या भानगडीत पडचे सस्पेन्शन ऑर्डर काढली हय काडली CM, yesterday, discussion budget.